नमस्कार मंडळी. आजचा विषय असणार आहे सुरू झालेलं नवीन वर्ष 2025 आपल्या मीन राशीसाठी कसं असणार आहे या विषयाच्या माहितीचा. सर्वप्रथम म्हणजे आपल्याला सुरू झालेल्या नवीन वर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतो आहे आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून. हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी आणि लग्न राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तेव्हा आपल्या कुंडलीमधल्या या दोन्ही राशी आपल्याला ऐकायच्या आहेत, माहिती करून घ्यायच्या आहेत आणि त्याचं सुवर्ण मध्य साधायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तसेच मंडळी, महत्त्वाची सूचना जी आपण नेहमीच करतो ती म्हणजे यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही, कारण हे राशी भविष्य आहे. आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार यांचा परिणाम आपल्याला मिळतो. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन आपण हे राशी भविष्य पाहायचं आहे. तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग आधी अवश्य तपासून घ्या आणि त्यानुसार या ग्रहांचा अनुभव घ्या. परंतु काही महत्त्वाचे ढोबळ परिणाम जे असतात, शुभ किंवा अशुभ, हे मात्र अवश्य अनुभवायला येतात आणि म्हणूनच एक ढोबळ आपण छानपैकी प्लॅनिंग करू शकता वर्षाचं. तसेच आरोग्य, गुंतवणूक, नातेसंबंध या विषयामध्ये कोणत्या महिन्यात आपल्याला काय असणार आहेत लाभ आणि कोणता महिना आपल्याला सांभाळावा लागणार आहे याची सुद्धा विस्तृत माहिती ग्रहांच्या अनुषंगाने आपण घेणार आहोत. तसेच शुभ परिणाम वाढवण्यासाठी या वर्षभरात कुठला करायचा आहे साधा सोपा आध्यात्मिक धार्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष 2025 आपल्या मीन राशीसाठी कसं असणार आहे. वार्षिक राशीफळ जेव्हा आपण ऐकत असतो त्यावेळेला गुरु, शनी, राहू आणि केतू या महत्त्वपूर्ण ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा असतो. त्यापैकी सुरू करूया या वर्षातील आपल्याच राशीचा स्वामीग्रह गुरुग्रह नक्की काय बरं फळ देतो आहे या विषयापासून. सध्या आपल्या राशीला गुरुग्रहाचं गोचर भ्रमण हे वृषभ राशीमधून पराक्रम स्थानातून सुरू आहे. पराक्रम म्हणजे तिसऱ्या घरातून. पराक्रम स्थानातून सुरू असलेलं हे गोचर भ्रमण 14 मे 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. याचा फार मोठा परिणाम आपल्या कार्यावर सकारात्मक रीतीने होताना दिसेल. गुरुग्रहाची ही साथ सध्या आपल्याला सुरू असलेल्या शनीच्या 7.5 अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. पराक्रम स्थानातील गुरुग्रहाचा सगळ्यात मोठा लाभ म्हणजे काय, तर आपल्या कामातील जी ऊर्जा आहे ती चांगल्या रीतीने या काळात वाढताना दिसेल. मात्र आपल्याला अति आत्मविश्वास ठेवून चालायचं नाही. प्रत्येक गोष्ट अभ्यासून मागचा पुढचा विचार करून योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन करायचे आहे, तरच यशाची खात्री राहील. कारण पुढे शनी आणि राहू या केतूचा अभ्यास केल्यावरती आपल्याला लक्षात येईल की हे का सांगितलं. आपण आपल्या कामामध्ये उत्तम ग्रेट आहातच, परंतु फक्त आपणच ग्रेट आहोत या मात्र भ्रमामध्ये आणि अति आत्मविश्वासामध्ये कृपया राहू नका. समोरच्या माणसाला, समोरच्या व्यक्तीला सुद्धा ऐकायला शिका. पराक्रम स्थान यावरून भावंडांशी असलेले संबंध सुद्धा अभ्यासले जातात. त्यामुळे भावंडांकडून आपल्या कार्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत होताना दिसेल. मात्र आर्थिक व्यवहार जर त्यांच्याबरोबर करणार असाल तर मात्र फार काळजीपूर्वक, नियोजनपूर्वक, व्यवहारपूर्वक हे व्यवहार आपल्याला करावे लागतील. नाहीतर संबंध बिघडतील, गैरसमज होतील आणि भावंडांकडून घेतलेल्या मदतीचा पश्चाताप होईल. या पराक्रम स्थानातील गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्या 7व्या घरावर पडत आहे. 7वं घर हे विवाह, व्यवसाय, भागीदारी, कोर्ट कचेरी यासाठी अभ्यासलं जातं. त्यामुळे रखडलेले विवाहाचे शुभयोग लग्न जुळवण्यासाठी अत्यंत अनुकूल असे वाढताना दिसते. तेव्हा विवाह इच्छुक मंडळींनी वधूवर संशोधन यावर जरा जास्त लक्ष केंद्रित करायला हरकत नाही. आपल्या मनातला जोडीदार दृष्टिक्षेपात येण्याची सुंदर या गुरुग्रहाची दृष्टी काम करेल या काळामध्ये. दाम्पत्य जीवनासाठी हा कालखंड आनंद द्विगुणित करणारा राहणार आहे. तेव्हा दाम्पत्य जीवनात पती पत्नींनी एकमेकांच्या सामंजस्याने काही महत्त्वाचे निर्णय जर घेत असाल तर त्यासाठी अवश्य पुढाकार घ्या. जोडीदाराची साथ आपल्याला आपल्या कार्यामध्ये अतिशय महत्त्वाची राहील. कमी तिथे आम्ही याचा अनुभव आपण या वर्षात आपल्या जोडीदाराकडून मिळवताना दिसेल. 7वं घर हे व्यवसायाच्या प्रगतीसाठी सुद्धा अभ्यासलं जातं. त्यामुळे व्यावसायिक मंडळींनी इतर सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपल्या व्यवसायाच्या प्रगतीचा, आपल्या व्यवसायाच्या विस्ताराचा विचार या काळात वाढवायचा आहे. व्यवसायाच्या वाढीच्या संधीकडे लक्ष द्यायचं आहे. सुरू असलेल्या व्यवसायात काही नवीन बदल करू इच्छित असाल तर अवश्य अभ्यास करून
मार्गदर्शन घेऊन योग्य असं प्लॅनिंग नियोजन करून कामाला लागायचं आहे. भागीदारीत व्यवसाय करण्याची संधी आल्यास अवश्य विचार करू शकता, परंतु प्रयत्न करा आपला व्यवसाय भागीदारीत न करण्याचा. कला, विद्याभ्यास, समाजकारण, राजकारण, गूढशास्त्र अशा विषयामध्ये नव्याने करिअर सुरू करण्यासाठी हा कालखंड लाभदायक आणि यशकारक राहील. इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, ब्लॉग रायटिंग, कंटेंट रायटिंग, पब्लिकेशन, यूट्यूबर, सोशल नेटवर्किंग, पत्रकारिता, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, नाटक, सिनेमा ही जी कलेची क्षेत्र आहे, त्याचप्रमाणे लक्झरी वस्तूंचा व्यापार, महागड्या वस्तूंचा व्यापार, शैक्षणिक क्लासेस, विद्याभ्यास, या वस्तू, छान चौकीच्या वस्तूंचा व्यापार, दागदागिने, महागडं फर्निचर, ब्युटी पार्लर, फोटोग्राफी, मार्केटिंग, फायनान्स, अकाउंटिंग, शेअर मार्केट, बँकिंग, हॉटेल अशा विषयामध्ये जी मंडळी व्यवसाय करता आहेत, अशा मंडळींना लाभाच्या अनेक संधी या काळात समोर येताना दिसतील. त्याचा अवश्य लाभ घ्यायला हरकत नाही. या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी काही नवीन शिकायला लागलं, आपलं नॉलेज अपडेट करावं लागलं तरी त्याला सुद्धा प्राधान्य द्या, प्राधान्याने. गुरुग्रहाची शुभदृष्टी भाग्य आणि लाभस्थानावर पडत असल्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये लाभ आणि यश मिळायला भाग्याची उत्तम साथ मिळेल. ज्यांना शैक्षणिक, धार्मिक किंवा सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे, काहीतरी नवीन कार्य सुरू करायचं आहे, एखादा ट्रस्ट वगैरे स्थापन करायचं आहे, त्यांनी या काळात त्या दृष्टीने अवश्य प्रयत्न करायला, निर्णय घ्यायला हरकत नाही. या संदर्भामध्ये आपल्या जवळच्या लोकांकडून, मित्रपरिवाराकडून सुद्धा चांगलं सहकार्य मिळेल. तर हा कालखंड धार्मिक यात्रा सुद्धा घडवायला मदत करतो आहे आपल्या मित्रपरिवाराबरोबर, कुटुंबाबरोबर. काही नवीन संबंध या काळात निर्माण होतील, ज्याचा लाभ आपल्याला आपल्या कार्याच्या प्रगतीसाठी आणि वाढीसाठी होताना दिसेल. आपल्या कामाच्या बाबतीमध्ये नवीन सहकारी मिळायला लागतील. काही अडकलेली पैशाची कामं प्रयत्न केले तर पुन्हा काही प्रमाणात का होईना यशस्वी होतील, किंवा त्या संदर्भात काही नवीन मार्ग आपल्याला गवसतील. परंतु मंडळी, लोभाला बळी पडून चुकीच्या स्कीममध्ये पैसे गुंतवले तर मात्र काही खरं नाही. तेव्हा सावधानता ठेवा. तुमच्याही डोक्यावर कोणाच्या पैशाचं ओझं असेल, कर्ज असेल तर ते पुन्हा परतफेड करण्यासाठी अवश्य योजना आखा. म्हणजे समोरच्यालाही पैसा मिळवण्याचा आणि त्यालाही आपले पैसे परत मिळण्याचा आनंद आपण देऊ शकाल. कारण आर्थिक देवाणघेवाण आपण व्यवस्थित ठेवली तर पुन्हा आपल्या आर्थिक अडचणीचा काळात त्या समोरच्या व्यक्ती आपल्याला मदत करू शकतात. आपल्या व्यवहारावर विश्वास ठेवून पुन्हा आपल्याला आर्थिक पाठबळ देऊ शकतात. कारण आपले व्यवहार कसे आहेत यावरूनच आपण दुसऱ्याच्या मनामध्ये घर करू शकता किंवा त्यांच्या मनातून उतरूही शकता. हे अवश्य व्यावहारिक ज्ञान लक्षात ठेवा. चांगले आणि सुदृढ व्यवहारच यशस्वी जीवनाचा, कार्याचा पाया आहे. हे कधीच व्यापारी वर्गाने तर विसरून चालणार नाहीच. हे सर्व तत्वज्ञान सांगण्याचं कारण काय? तर आपल्या राशीला सध्या सुरू आहे शनी ग्रहाची 7.5, तेव्हा व्यवहारातील चुका आपल्याला जाणीवपूर्वक आणि लक्ष देऊन टाळायच्याच आहेत. कारण शनीच्या 7.5 मध्ये आपण व्यवहार कसे करता, निर्णय कसे घेता, समोरच्याला कसं वागवता, आलेल्या अडचणींना धैर्याने तोंड कसं देता याचं फार महत्त्व आहे. आणि हीच तुमची खरी परीक्षा असते. व्यवहारातली छोटीशी चूक आणि गैरव्यवहार आपल्याला पुढे मात्र प्रचंड अडचणी वाढवू शकतात, खड्ड्यामध्ये घालू शकतात. कारण राशीला 12वा शनी म्हणजे 7.5चा पहिला पर्वकाळ सुरू आहे आणि सध्या शनीचं गोचर भ्रमण कुंभ राशीमधून सुरू आहे 29 मार्च 2025 पर्यंत. तर मार्च 25 नंतर आपल्याच राशीमध्ये, मीन राशीमध्ये, कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये शनी महाराजांचं आगमन होणार आहे. म्हणजेच 7.5चा दुसरा पर्वकाळ सुरू होणार आहे. दुसरी 2.5 वर्ष 7.5चं हे दुसरं पर्व आपल्या व्यक्तिमत्वाची, आपल्या निर्णयाची, आपल्या कार्याची कठोर परीक्षा घेणारं असणार आहे. विशेष करून या काळामध्ये आपल्या कार्याच्या बरोबरच आपल्या आरोग्यावर सुद्धा आपल्याला अधिक लक्ष द्यायचं आहे. जी मंडळी भागीदारीमध्ये व्यवसाय करतायत किंवा एखादं कार्य करत आहेत त्यांनी तर फार काळजीपूर्वक वागायचं आहे. नाहीतर भागीदारीमध्ये भागीदाराबरोबर बेबनाव वाढू शकतो, वादावादी होऊ शकते. तेव्हा सावधानता ठेवा. रागाच्या भरात कुठले निर्णय घेऊ नका. आपल्या आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड द्या. याचं अजून एक कारण म्हणजे 14 मे 2025 नंतर कुंडलीच्या 4थ स्थानामध्ये येणारा गुरु.
आपल्या एकंदरीत जीवनातील जो कम्फर्ट झोन आहे, आयुष्य आराम आहेत, तो बऱ्याच प्रमाणात मध्ये कमी करायला लावणार आहे. त्यामुळे मानसिक ताणतणाव सुद्धा वाढतील सुरुवातीला. आणि म्हणूनच प्रत्येक कामाचं बारीक नियोजन करून तयारी ठेवा या वर्षात, म्हणजे त्रास होणार नाही. आणि काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टींचा त्यागही करावा लागतो, त्याचीही तयारी ठेवा, म्हणजे मानसिक चिंता कमी होतील. चतुर्थ स्थानामध्ये आलेला गुरुग्रह मे 2025 नंतर अर्थातच आपल्या कार्याचा विस्तार वाढवायला खूप सुंदर मदत पण करणार आहे. नवीन काम मिळवणं, नवीन कामामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं, तर नोकरदार मंडळींना आपल्या कामाच्या ठिकाणी प्रमोशन, आर्थिक वाढ, मनासारख्या ठिकाणी बदली, असे सुंदर शुभ अनुभव सुद्धा हा गुरुग्रह आपल्याला देऊ शकतो. विद्यार्थ्यांनी मात्र या वर्षामध्ये आपल्या विद्याभ्यासाकडे जाणीवपूर्वक काटेकोरपणे लक्ष देणं महत्त्वाचं राहील. 7:30च्या काळामध्ये आपलं कोण नाही याचा पर्दाफाश होतोच, परंतु आपल्यावर आलेल्या व्यवहारातील अडचणी आपल्याच कुठल्या चुकांमुळे आलेल्या आहेत तेही तितकंच महत्त्वाचं असतं. त्याचंही आपल्याला आत्मचिंतन करणं महत्त्वाचं राहतं. प्रत्येक वेळेला दुसऱ्याला दोष देणं महत्त्वाचं नाही, कारण आपल्यावर आलेल्या अडचणी, वाईट प्रसंग हे आपल्याच वागण्यातून, निर्णयातून आलेले असतात, हे विसरून चालणार नाही, विसरूसुद्धा नका. आपल्या जीवनासाठी आपणच जबाबदार असतो. त्यामुळे 7:30मध्ये प्रत्येक वेळेला समोरच्याला दोष देत बसू नका. आपल्यातले दोष पहिल्यांदा शोधा, आणि ते शोधायचे असतात, आणि त्यावर गंभीरतेने काम सुरू करायचं असतं. अशी कडक सूचना आपल्याला 7:30मधला हा शनिग्रह देतो आहे. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे, त्यांना आपल्या अपयशाचं खापर नेहमी दुसऱ्यावर फोडण्याची सवय असते. अशी मंडळी आपली चूक कधीच मान्य करत नाहीत. उलट बारीक सारीक गोष्टीवरून चिडचिड करून घरातलं आणि कुटुंबातील स्वतःबरोबर दुसऱ्याचं समाधान आणि सुख सुद्धा कमी करतात. मात्र 7:30मध्ये त्यामुळे आपला नावलौकिक मात्र कमी होतो. समोरच्याच्या मनामध्ये असलेली आपली जी किंमत आहे ती कमी होते. तेव्हा आत्मचिंतन आणि स्वतःच्या चुका शोधून त्यावर काम करणं आपल्यासाठी 7:30च्या काळात महत्त्वाचं राहणार आहे. हाच अतिशय सुंदर असा उपाय आहे. मीन राशी ही गुरुग्रहाच्या अंमलाखाली येत असल्यामुळे विद्या अभ्यासात अत्यंत हुशार राशी समजली जाते. आपलं बुद्धी कौशल्य अचूक कुठे वापरायचं याचं भान आपल्या राशीच्या मंडळींना चांगलं असतं, परंतु द्विधा मनस्थितीची राशी असल्यामुळे नेमक्या कामाच्या आणि संधीच्या वेळी स्वतःचा संभ्रम वाढून घेणारीच ही राशी आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य व्यक्तींचा सल्ला अवश्य घेत चला. त्याला दुसरं कारण म्हणजे आपल्याच राशीमधून होणारं राहूचं गोचर भ्रमण आपला संभ्रम अजून वाढवण्याची शक्यता दाखवतो आहे. अशा वेळेला कुठलेही निर्णय घेताना त्याचे प्रत्यक्ष जे काही निर्णय घेते ते आपले पाय प्रत्यक्ष जमिनीवर ठेवून निर्णय घ्यायचे आहेत, नाहीतर चुकीच्या संभ्रम निर्माण झाल्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती आणि आपल्या मनातील योजना यांचा ताळमेळ बसणार नाही. आणि म्हणूनच परिस्थितीचा सामना करायला शिका, असं पहिल्या घरातील राहू आणि 7व्या घरातील केतू आपल्याला सूचना देत आहे. आणि यामुळेच नुसते हवेत बंगले बांधण्याला लावणाऱ्या लोकांपासून स्वतःला मात्र लांब ठेवा. आणि कोणाच्याही सांगण्यावरून तुम्ही हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, असा प्रेमळ सल्ला आपल्याला शनी, राहू, केतू हे तीनही ग्रह देत आहेत या संपूर्ण वर्षभरासाठी. अशा वेळेला अवश्य आध्यात्मिक चिंतन आणि उपासना वाढवा, म्हणजे मानसिक शांतता मिळायला मदत मिळेल, योग्य दिशा दिसायला मदत मिळेल. राहू केतू यांचा राशी बदल 29 मे 2025 नंतर होईल, ज्याचा लाभ इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात काम करत असलेल्या मंडळींना उत्तम राहील, तर इतर मंडळींना आध्यात्मिक प्रगतीसाठी शुभ फळं मिळवून द्यायला मदत करेल. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं अचूक आणि विस्तृत मार्गदर्शन किंवा वास्तूचं मार्गदर्शन सशुल्क आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे ते केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन आपल्या घरबसल्या घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो. तर काही महत्त्वाच्या गोष्टी इतर ग्रहांच्या सुद्धा जाणून घेऊया या वर्षभरामध्ये आपल्या राशीसाठी कसे असणार आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या राशीचा भाग्येश ग्रह मंगळ, तो काय सांगतोय. तर सुरुवातीच्या काळात अगदी 6 जून 2025 पर्यंत, म्हणजे अगदी जानेवारीपासून अशुभ परिणाम वाढवणारा राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचंच राहील, नाहीतर कामातील अडचणी वाढतील, नातेसंबंध बिघडतील. तसेच या काळामध्ये वाहन चालवताना जरा जास्त काळजी घ्या. मोठं कर्ज या काळात शक्यतो घेऊ नका, न घेतल्यास उत्तम.
वर्षाच्या शेवटाला मात्र 27 ऑक्टोबर नंतर मंगळ ग्रहाची साथ आपल्या कार्याला, आपल्या निर्णयाला उत्तम साथ देईल. काही धाडसी निर्णय घेण्याकडे त्या काळात कल राहील आणि त्याचा फायदा सुद्धा होईल. दुसरा ग्रह म्हणजे शुक्र. शुक्र ग्रह 27 जानेवारी ते 31 मे 2025 या प्रदीर्घ काळासाठी आपल्याच राशीतून प्रथम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे. त्याचा लाभ जी मंडळी कला, हाय अँड गुड्स प्रोडक्शन सर्व्हिसेस, फॅशन डिझायनिंग किंवा इंटिरियर डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, ब्युटी पार्लर, हे सगळे बघा कलेच्या क्षेत्रातले गोष्टी आहेत. नाटक, सिनेमा अशा क्षेत्रामध्ये जी मंडळी कार्यरत आहे त्याचा लाभ ह्या लोकांना जास्त चांगला होईल. आणि हाच अनुभव पुढे 29 जून ते 26 जुलै आणि 2 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2025 या काळातही अनुभवायला मिळेल. तिसरं म्हणजे रवी. रवीचं जे शुभभ्रमण आहे ते 13 एप्रिल ते 14 मे 25 या काळात धनस्थानातून होत असल्यामुळे सरकारी आर्थिक योजनांचा लाभ पदरात पडायला मदत मिळेल. व्यावसायिकांना एखादी सरकारी कामाची टेंडर मिळवण्यासाठी हा प्रभावी योग समजला जातो. तर 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या काळात सिंह राशीमधून या रवीचं गोचर भ्रमण आपल्याला वरिष्ठ अधिकारी वर्ग, कुटुंबातील वडीलधारी मंडळी, सरकारी अधिकारी यांच्याकडून चांगलं सहकार्य मिळवून द्यायला मदत करेल. तर सरकारी क्षेत्रातल्या ओळखीसुद्धा कामाला येतील. मात्र 17 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर या काळात आपल्या आरोग्याच्या तक्रारीकडे जरा गांभीर्याने पहा. या काळात लांबचे प्रवास टाळलेले उत्तम. चौथा ग्रह म्हणजे बुध ग्रह. सुरुवातीच्या काळात 23 जानेवारीपर्यंत आणि त्यानंतर 27 फेब्रुवारी ते 6 मे 2025 या काळात अशुभ राशीतून भ्रमण करत असल्यामुळे आपल्या नातेसंबंधाच्या बाबतीत आपल्याला फार सांभाळून वागायचं आहे. आपलं कम्युनिकेशन सुधारायचं आहे. नातेसंबंध टिकून राहण्यासाठी सावध राहायचं आहे. कुठलेही व्यवहार या काळात करणार असाल तर संपूर्ण माहिती घेऊन भविष्याचा योग्य विचार करून निर्णय घ्या, नाहीतर फसगत होईल आणि निर्णय चुकतील. मात्र 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात बुधग्रहाचं 7व्या घरातून होणारं गोचर भ्रमण व्यावसायिक मंडळींना विशेष लाभाचं राहील. काही महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी आणि असे निर्णय घेऊन नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम राहील. कामानिमित्ताने बाहेरगावी परदेशात जाण्याची संधी मिळेल. तर मंडळी, ही होती आपल्या मीन राशीची विविध ग्रहांच्या गोचर स्थितीची माहिती आणि त्याचे परिणाम 2025 मध्ये. या वर्षातील शुभ परिणाम आपल्याला वाढवायचे आहेत, तर त्यासाठी पंचम स्थानाच्या ग्रहाची उपासना अवश्य वाढवा. ती म्हणजे चंद्र. चंद्राची उपासना म्हणजे शिव उपासना. यासाठी रोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप रुद्राक्षाच्या माळेवर 1 माळ अवश्य सुरू ठेवा. तर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी शिवलीलामृत 11वा अध्याय मुद्दाम वाचनामध्ये ठेवा. तसेच भाग्यस्थानाचा स्वामीग्रह आपला मंगळ आहे आणि मंगळ ग्रहाची उपासना म्हणून रोज संकष्टनाशक गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष किंवा दुर्गा स्तोत्राचा पाठ करा. चतुर्थी आणि मंगळवार या दिवशी संकष्टनाशक स्तोत्र 11 वेळा अवश्य पठण करा. उत्तम अनुभव मिळेल. तेही सिद्धी गणेश यंत्रासमोर बसून सकारात्मक अनुभव वाढवण्यासाठी. साडेसाठी सुरू आहेच, अशा वेळेला हनुमान चालिसा, भीमरूपी मारुती स्तोत्र यांचं पठण आपल्या वेळेप्रमाणे करायला बिलकुल विसरू नका. रुद्राक्षाची ज्यांना आवड आहे त्यांनी आपल्या देवपूजेमध्ये एकमुखी किंवा 11मुखी रुद्राक्ष ठेवू शकता किंवा ज्यांना धारण करायचं आहे ते 11मुखी रुद्राक्ष या वर्षभरात अवश्य धारण करू शकता. मंडळी, आध्यात्मिक साधना आणि उपासना आपलं आत्मबळ, मानसिक बळ वाढवायला मदत करतात. आलेल्या वाईट प्रसंगाला धैर्याने उभं राहायला आपल्याला मदत करतात. 4 हात करायला मदत करतात. तर लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातील संपन्नता वाढवण्यासाठी आपण करतो. लक्ष्मी स्थिर करण्यासाठी करत असतो. दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट, नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी केली जाते. आणि अशीच उपासना विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे जो कार्यक्रम आखतो यावेळेला आखलेला आहे. कार्यक्रम फेब्रुवारीच्या 21, 22, 23 शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी. त्यामुळे या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन आपण करत आहोत. आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असतं तर आणि माहिती घ्यायची असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्या आणि नंतर आपली नाव नोंदणी अवश्य करा. नंबर मगाशी सांगितलेला 9892156163. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या दिलेल्या नंबरवरती 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला पाठवा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल.
तसेच परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. म्हणजे या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्री पुरुष कुणीही याचं वाचन करू शकता, पारायण करू शकता. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सरस्वती यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी हे मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करून त्याविषयी माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतलं चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही तयार केलेलं जे धूपदीप पात्र आहे त्याची सुद्धा मागणी करायची असेल तर माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि आपली ऑर्डर अवश्य नोंद करा. मंडळी, तर असा हा मीन राशीचा 2025चा असलेला कार्यकाळ आपल्या सगळ्या मंडळींना सुखसमृद्धीचा, यशाचा जावो, आरोग्याचा जावो, इच्छापूर्तीचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना करून आपण घेऊया इथे विराम. कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद.